हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहे. बघा किती छान झालेल्या आपल्या या शेवग्याच्या शेंगा. या शेवग्याच्या शेंगा कशा प्रकारे बनवल्या हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, येथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकूया. तेलामध्ये टाकूया मोहरी, जिरे, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ, आता यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकूया. बघा, अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. आता या शेवग्याच्या शेंगा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी टाकून कढईवर आपल्याला झाकण ठेवायचे. येथे कमी गॅसवर आपल्याला शेंगा शिजवून घ्यायचे. झाकण उघडून बघूया. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगामध्ये मिक्स केलेले डाळीचे पीठ टाकायचे. पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. डाळीचे पीठ आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे अशा प्रकारे, जेणेकरून गठुळ्या होणार नाही. बघा, अशा प्रकारे आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. येथे आम्ही फुल गॅस ठेवलेला आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला शेवग्याची शेंगा मिक्स करून घ्यायचे आहे डाळीच्या पिठामध्ये. आता आपल्याला त्यामध्ये गरम केलेले पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकायचे नाही आहे. गरम केलेलं पाणी टाकल्यामुळे आपल्या शेवग्याच्या शेंग्याला खूपच छान टेस्ट येणार आहे. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगा मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये आपल्याला शेवग्याची शेंगा हलवत राहायची अशा प्रकारे. आता आपण या शेवग्याच्या शेंगामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीरीमुळे शेवग्याच्या शेंगांना खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे परत आपल्याला शेंगा. येथे आपल्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजलेले आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा, आपल्या शेवग्याच्या शेंगा आता छान शिजलेले आहे. आपल्या या शेवग्याच्या शेंगा आता खाण्यासाठी रेडी झालेल्या आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.